तर नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रवर्तक या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतीची कामं सर्व उरकलेली आहेत, दिवाळी झालेली आहे आणि कोकणातील खास परंपरा म्हणजे की सुरुवातीला शेतीसाठी जर आपल्याला बैल वगैरे कमी पडला तर नातेवाईकांमधून किंवा खांदी, आमच्या बोलीभाषेमध्ये खांदी बैल आणतो आणि दिवाळीपर्यंत त्याला सांभाळायचा आणि त्यांना परत करतात, अशी परंपरा आहे। परंतु आता आम्ही बैल आणलेला आहे, तो बैल आमच्या नातेवाईकांपैकी म्हणजे आमच्या आत्तेकडचा बैल आणलेला आहे आणि आता दिवाळी वगैरे झालेली आहे, आमची गुरं सुकलेली आहेत आणि त्यामुळे हा बैल आम्ही परत करत आहोत। तर माझ्या बरोबर आहे माझा भाऊ अक्षय, आदेश आणि मी, असे 4 जण आम्ही जात आहोत आणि संध्याकाळी परतीच्याही मार्गाला आम्ही जाणार आहोत। तर मित्रांनो, काही वेगवेगळे क्षण व काही निवडक क्षण वहाळ ते गुळवण्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। आणि हे आमचे सावंत काका आहेत आणि ते गवत कापतायत। ही मित्रांनो मळी आहे, इथं आमच्या शर्यती वगैरे व्हायच्या, गावच्या बैलगाडा शर्यती व्हायच्या आणि लाईनीला 3 ते 4, 5 अशा बैलगाड्या पळायच्या। गुळवण्यामध्ये जायला एकूण अंतर आहे चालत 2 ते 3 तास लागतातच कमीत कमी आणि एवढा आम्ही टाइम कव्हर केलेला आहे। पाण्याची बॉटल घेतलेला आहे, तेवढं साहित्य घेतलेलं आहे, जिथे लागेल तिथं बसायचं, पाणी प्यायचं, बैलाला पाणी दाखवायचं आणि पोचायचं। मित्रांनो, आम्ही आता सध्या खांडोत्री गावामध्ये आलेलो आहे। अर्धा तास वाचवलेला आहे आणि अर्धा तास वाचवल्याच्या नंतर आता आम्ही खांडोत्रीची शाळा आहे, शाळेच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत। म्हणजे गुळवण्यात जायला ढाकमोली पहिलं गाव लागतं, तिथे शाळेकडून शॉर्टकट आहेत, कारण ढाकमोलीची मुलं वगैरे येतात शिकण्यासाठी तिथे। तर तो रस्ता स्वच्छ असेलच, आमच्यासाठी चॅलेंज असेलच आणि 10 ते 15 वर्ष आम्ही त्या रस्त्याने आलो नव्हतो, परंतु आता आम्ही शोधून त्या रस्त्याने जाणार आहोत। कुठे बसलो आपण? आता आपण खांडोत्री बोगदवाडीतच आहोत। आता गुळवण्यात 15 मिनिटांनी ढाकमोळीत पोहोचणार आहोत आपण। मित्रांनो, खांडोत्री गावची शाळा आहे जी सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊन मुलं इथून ह्या शाळेतून बाहेर पडलेले आहेत। कधी ना कधी खांडोत्री गावचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन, परंतु जाताना हा शाळेचा टिपलेला क्षण। मित्रांनो, ढाकमोलीकडे जाताना रस्ता आपल्याला स्वच्छ भेटलेला आहे, आपण पाहू शकतो रस्ता वगैरे स्वच्छ, काय प्रॉब्लेम नाही। आणि स्वच्छ का आहे तर खाणी वगैरे इकडे आहेत, शेती वगैरे आहेत, त्याचप्रमाणे शाळकरी मुलंही चालू झालेली आहेत, पालक वगैरे शॉर्टकट असल्यामुळे येत आहेत, जात आहेत आणि अशा पद्धतीने स्वच्छ असल्यामुळे आपल्यालाही जाण्यासाठी मार्ग स्वच्छ झालेला आहे। खांडोत्रीची शाळा क्रॉस केल्यानंतर आम्ही आज ढाकमोलीच्या पाष्टेवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि थोडं पाणी वगैरे पितो आम्ही। परिसर दाखवला। पाष्टेवाडीत किती घर आहेत? 20-22 घर आहेत। नाव काय तुझं? माझं रोशन। आणि रोशनने आम्हाला पाणी वगैरेची सोय केलेली आहे। रोशन आहे का? मित्रांनो, चॅनल आहे की? हा, होय। आता इथून कुठे जाणार? तर मित्रांनो, आता आपण ढाकमोलीच्या वरची वाडी क्रॉस केलेली आहे आणि आता आपण मेन रस्त्याला पोहोचू, नदीच्या इथे पोहोचू। नदीच्या इथे बैलांना पाणी पाजू आणि पाणी पाजल्याच्या नंतर आपण गुळवण्याच्या मार्गाला जाणार आहोत। मित्रांनो, जरा 2 मिनिटं विश्रांती घेऊया, पाणी वगैरे पियालेलं आहे पाष्टेवाडीमध्ये आणि आता मेन रस्त्याला पोहोचू
बैलाला नदीवर पाणी पाजू आणि आपण पुढचा मार्ग घेऊ. चला मित्रांनो. बैल पण झाडावलेला आहे. मित्रांनो मस्तपैकी आवळे जमवलेले आहेत. अजून पाडतीलच. मस्त खायचं आणि गार पाणी गोड पाणी लागणार आहे, असं पाणी लागेल आपल्याला. हे मित्रांनो आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा ढाकमोळी नंबर 1, स्थापना 1938 ची. आता मित्रांनो या नदीमध्ये मनसोक्त असं बैल पाणी पिणार आहे. भाव पोट भरून पी पाणी. आता ढाकमोलीमध्ये आलेलो आहे मित्रांनो, मनसोक्त असं पाणी पितोय. आणि आता ढाकमोली नंतर आपल्याला गुळवणे गाव आहे. बैल थोडा तापलाय मित्रांनो आणि त्याच्यावर थोडंसं पाणी मारतोय. आता वाजलेच एकूण 12-12:30 झालेत. आणि या 12:30चं ऊन कोकणातलं खूप ऊन असतं आणि या उन्हामधून थोडंसं पाणी मारलं की त्यालाही गारवा निर्माण होईल. चल. पाणी पियालेलं आहे. आता गुळवण्याच्या मार्गाने मित्रांनो जातोय. तर मित्रांनो तो जो रस्ता गेलाय ना तो खांडुतरीत गेलाय आणि हा रस्ता गुलवण्याकडे गेलाय. आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे आणि ह्या रस्त्याने आलो होतो म्हणजे आबिड गावाच्या मार्गाने आलो होतो मित्रांनो. अशा पद्धतीने हा तिठा आहे. आणि अशा पद्धतीने ढाकमोली चिंचवाडी तरुण विकास मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तमरित्या अशा पद्धतीने चौक हा केलेला आहे. पाहायलाही एक आनंद, त्याचप्रमाणे एक हुरूप आणि नवीन चैतन्य असं पाहायला मिळतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेतून. रान काय फायनली मित्रांनो 2 वाजलेले आहेत
आणि गुळवण्यात आपण पोहोचलेलो आहोत. ती वरवटकर वाडी आहे, वलवटी वाडी आहे. आणि त्या वलवटी वाडी तिथं पोहोचलेलो आहोत. बैलाने मित्रांनो रस्ता ओळखलाय आणि रस्ता ओळखल्यामुळे तोही कशा पद्धतीने चालतोय आपण पाहूया. आणि आता काय त्याच्या रहदारीचा मार्ग आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहे. आपण पोहोचलेलो गुळवणे गावामध्ये आणि उन्हामुळे 2 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि बघा कसं चेहऱ्यावरची एनर्जी कशी गायब झालेली आहे. आणि बैलही पोहोचलेला आहे. बैलही पाय दमलेले आहेत आणि त्यांनी वातावरण सर्व ओळखलेलं आहे. हा त्याचा रहदारीचा मार्ग आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने याचं नाव भुंडा आहे बैलाचं. आणि अशा पद्धतीने वाड्यामध्ये आलेला आहे तो. आणि हा त्याचा साथीदार आहे हौशा. आणि अजून एक बैल येणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सुखरूप असा त्याला घरी पोहोचवलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या कोकणी प्रवर्तक चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणी प्रवर्तकवर येणाऱ्या व्हिडिओ ह्या तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो. इथं आला, इथं परत मागे गेला.